राजकारणामध्ये एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे आहे, कधीच कोणीही कुणाचंही महत्व कमी करू शकत नाही. त्या व्यक्तीच्या स्वतःच्या चुका त्याच्या पक्षाचं महत्व कमी करत असते. असं व्यक्तिगत कोणाचं महत्व कमी करण्याचं काही कारणच नाहीये. कारण जनता ज्याच्या सोबत आहे तोपर्यंत त्याचं महत्व कधी कमी होणार नाही. दुसरी गोष्ट, माननीय एकनाथ शिंदेजी हे आमचे मित्र आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती, महाविकास आघाडीची सत्ता होती, तेव्हा सत्तेतून बंड होणं हे सुद्धा एक क्रांतिकारी पाऊल आहे. विरोधातून पक्ष फुटणं याला आपण राजकारणामध्ये नैसर्गिक बाब समजतो. आजपर्यंत या देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसने एखादा पक्ष फोडला तो विरोधी पक्ष होता. हे पहिल्यांदा असं घडत होतं की सत्तारूढ पक्षातून 8 मंत्री आणि अंदाजे शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्ष, 50 आमदार हे एकनाथजी जेव्हा घेऊन आलेत तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही. आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार. मुख्यमंत्री देवेंद्रजी हे आमच्या पक्षाचे व महायुतीचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी काही दिवसापूर्वी अतिशय स्पष्टपणे स्टेटमेंट केलं होतं की शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती एनडीएची भाग होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता तुम्ही ही वाट बघायची आणि मी ही वाट बघायची की मुख्यमंत्री महोदय या पद्धतीने स्पष्टपणे बोलून फक्त 15 ते 17 दिवसच झाले. त्यामुळे आता वाट बघायची. पण आता सध्या मागाही व्यक्तिगत रीतीने ते एनडीएचे भाग होत आहेत की नाही याबद्दल शंका आहे. कारण ते एक वेगळं बोलतायत, वेगवेगळी नाही, म्हणूनच मी म्हणतो की माननीय मुख्यमंत्री हे महायुतीचे सर्वोच्च नेते आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी ही आमच्या एनडीएची घटक होणार नाही, इतक्या स्पष्टपणे. या कपोकल्पित दंतकथा आहे असं सांगितलं. आता तुम्ही जे म्हणताय हे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर 15 दिवसातच जर ते एनडीएचे घटक होतील तर जनतेच्या मनात एक नेत्यांवरचा विश्वास कमी होईल. एवढे प्रोजेक्ट केले, सँक्शन केले, त्याचा फॉलोअप घेतला, तुम्ही आता का नाही नक्की त्याच्यामागचं कारण काय? देवाची इच्छा. काय आता सांगितलं देवाची इच्छा, तर आता काय राहिलं तुम्हाला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.